प्रधानमंत्री आवास योजनेतील 32 सदनिकाधारक मूलभूत सुविधांपासून वंचित। अमरावती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर या संकल्पनेतून रहाटगाव येथील सर्वे क्रमांक 116/2 AHP तपोवन परिसरात 32 सदनिकांचा मांडवी प्रकल्प उभारण्यात आला आहे। मात्र या प्रकल्पातील रहिवाशांना घर मिळाले असले तरी मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याची तक्रार सदनिकाधारकांनी केली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजची अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या मांडवी प्रकल्पातील रहिवासी सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत। या सदनिकांसमोर अद्याप पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते। चिखल आणि पाण्यामुळे नागरिकांना पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे। इतकेच नव्हे तर चौकीदारासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली आहे, मात्र त्या खोलीला शौचालयाची सुविधा नसल्याने चौकीदाराला बाहेर जाऊन विधी उरकावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। जिन्याजवळ असलेल्या मोठ्या खिडक्यांना योग्य पोर्च किंवा संरक्षण नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट जिन्याच्या मार्गाने घरांमध्ये शिरत आहे। त्यामुळे घरांमध्ये ओलावा निर्माण झाला असून त्याचा रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे। याशिवाय सदनिकांमध्ये करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक फिटिंगच्या विजेच्या तारांमधूनही पाणी घरात झिरपत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। त्यामुळे पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे। या सर्व समस्यांबाबत रहिवाशांनी अमरावती महानगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदने दिल्याचे सांगितले जाते, मात्र अद्याप ही समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे। घर मिळाले पण घरासोबत मूलभूत सुविधा कधी मिळणार असा सवाल आता मांडवी प्रकल्पातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासन आणि महानगरपालिका या समस्यांची तातडीने दखल घेऊन रस्ता, पावसाच्या पाण्याचा निचरा, शौचालय आणि विद्युत सुरक्षेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती येथून अमरावती प्रतिनिधी संजय वाघुळे। प्रधानमंत्री आवास योजनेमधून जे फ्लॅट सिस्टीम योजना जी दिलेली आहे, पण घर दिले महानगरपालिकेने, पण इथं मूलभूत सुविधा अजिबात नाही आहे। रस्ता नाही आहे, पथदिवे नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे आणि जे खिडक्या वगैरे जे काढलेले जे आहेत ते खूप मोठ्या दिले आणि बरसातमध्ये पाण्याच्या याच्यामध्ये खूप त्रास होतो आणि घरामध्ये पाणी जाते। आणि जे सिक्युरिटी जे सोसायटीला सिक्युरिटी रूम जे दिलेलं आहे, सिक्युरिटी रूम दिली आहे पण संडास बाथरूमची व्यवस्था दिलेली नाही आहे। तर महानगरपालिकेला आमची एवढीच विनंती आहे की आमचे जे आम्ही वेळोवेळी जे महानगरपालिकेला अर्ज केलेला आहे, आयुक्त साहेबांना अर्ज केलेला आहे, महापौर साहेबांना अर्ज केलेले आहेत, लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात, ऑनलाईन स्वरूपात, पण तिच्यावर काही दखल अजून झालेली नाही आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की महानगरपालिकेने जे आम्हाला सोसायटी फ्लॅट सिस्टीम जी योजना दिलेली आहे ते मूलभूत सुविधा आणि घरं तर दिलेलेच आहेत, पण मूलभूत सुविधा जी आहेत उदाहरणार्थ नाल्या, पद्धत, एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या सोसायटीचे मांडवी हाऊसिंग सोसायटीचे जेवढे कामं आहेत तेवढे लवकरात लवकर करून द्या।